यानंतर मराठा आंदोलनासंदर्भातली प्रत्येक बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। मुंबईत पोहोचलेल्या मराठा आंदोलकांना एका मुंबईकर तरुणानं चक्क त्याचा डबा हा आंदोलकांना दिला। मराठा आंदोलकांनी देखील या युवकाचे आभार मानत त्याला जेवणाची विनंती केली। अनेक मराठा आंदोलक गुरुवारी रात्रीच मुंबईमध्ये दाखल झाले। कुठेही जागा नसल्यानं छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरच त्यांनी जेवण केलं आणि त्याच वेळेस या युवकानं या मराठा आंदोलकांना डबा दिला। मराठा आंदोलकांना पनवेल ते मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून मोफत प्रवास करण्याची सूट देण्यात आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात थेट अटल सेतूवरून मुंबईमध्ये धडकण्यासाठी रवाना झाले मराठा आंदोलक। मात्र मराठा आंदोलकांची संख्या इतकी होती की 22 किलोमीटरचा संपूर्ण अटल सेतू हा ठप्प झाला होता। अटल सेतू पुढे आणि मागे म्हणजेच मुंबईच्या बाजूला आणि पनवेलच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती। याची ड्रोन दृश्य आता समोर आली आहेत। एका आजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। आपल्या दुचाकीवरती मराठा आरक्षणाचा झेंडा लावून मुंबईकडे निघत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। साधारण आजीचं वय 60 ते 65 दरम्यान असावं असंही सोशल मीडियावर बोललं जात आहे। मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पोहोचले। यावेळेस 5 स्टार हॉटेल ताज परिसर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आंदोलकांनी घोषणाही दिल्या। तर गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून घोषणाबाजी देखील या मराठा आंदोलकांनी दिलेली आहे। लाखो मराठा बांधवांनी मुंबईमध्ये प्रवेश केल्यानं शहरात भगव्या वादळानं जोर धरला असून आझाद मैदानाची क्षमता पूर्णपणे भरली आहे। आंदोलक मंत्रालय परिसरापर्यंत पोहोचले होते। याच वेळेस मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। सीएसएमटी स्थानकामध्ये मराठा आंदोलकांनी रस्त्यावर जमले होते। याच वेळेस मोठी गर्दी ही झाली होती या संपूर्ण परिसरामध्ये। त्यामुळे गर्दीला संयमानं बाजूला करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। त्यामुळे सीएसएमटी परिसरात पोलिसांनी गांधीगिरी करत आंदोलकांना मनोज जरांगे यांचा व्हिडिओ दाखवत बाजूला करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी यावेळेस दादांचं तुम्हाला ऐकायचं नाहीये का अशी विचारणा करत त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी केलेल्या विनंतीचा व्हिडिओ दाखवला आणि बाजूला होण्याचं आवाहन केलं। 2 दिवस विश्रांतीनंतर आज दुपारच्या सुमारास काही प्रमाणात मुंबईमध्ये हजेरी लावली। यावेळेस मराठा आंदोलकांची काहीशी तारांबळ उडाली, पण न हटता डोक्यावर बॅनर धरत मराठा आंदोलक आझाद मैदानात भर पावसात पोहोचले। शांतपणे पावसातच आंदोलकांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाला साथ दिली। आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं होतं, पण आंदोलकांनी या चिखलातच आझाद मैदानामध्ये शड्डू ठोकला। तर महापालिकेकडून कीटकनाशक फवारणी करण्यात आली जेणेकरून डासांची उत्पत्ती होऊ नये आणि आंदोलकांना कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी। दुपारच्या सुमारास पावसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आसरा घेण्यासाठी मराठा आंदोलक हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पोहोचले होते। यावेळेस दुपारचं जेवण देखील आंदोलकांनी तिथेच केलं। रेल्वे पोलीस देखील या आंदोलकांसोबत जेवणासाठी पोहोचले। एका रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। तिकडे नवी मुंबईमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। काही मराठा बांधव थेट नवी मुंबई महापालिका मुख्यालयात घुसले आणि याच वेळेस मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या। पालिका मुख्यालय यावेळेस दणाणून सोडलं होतं।